ज्ञान सो ज्ञान, और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान। जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर। सत साहिब। सतगुरुदेव की जय। बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय। बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय। स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय हो। गरीब नमो नमो सतपुर सुर नर मुनि जन साधुआ संतों सर्वस दीन ही। सतगुरु साहेब संत सब डंडो तुम प्रणाम। आगे पीछे मत हुए तिनको जा कुर्बान। नराकार निर्विषम काल जाल भयभंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुवेशुंदनम। सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तल। उज्ज्वल हिरंबर हरदमम बेपरवा अथाह वार पारनी मज्जतम। ग्रीब जो सुमर सिद्ध होई गणनायक गलता ना। करो अनुग्रह सोई पारस पद परवाना। आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा। चरण कमल लो लाऊं आद्यंत करूं सेवा। परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई। अवगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही। जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी। तन मन अर्पों शीशम भक्ति मुक्ति भंडारी। सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा। शेष सहस मुख गावे पूज्य आदि गणेशा। इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय धावे। समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे। 33 कोटि अधारा ध्यावे सहस 88। उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी। 33 कोटि अधारा ध्यावे सहस 88। उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी। कर जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीश। गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश। कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम। चरण कमल में राखियो मैं बंदी जाम गुलाम। कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम। गले प्रेम की जेवड़ी जा खेचो वहाँ जाऊं मैं। तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं। जो रखो तो ही रहूं जो देवो सुखा। परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्व सृष्टीचे रचनाकार कबीर परमेश्वरांच्या असीम कृपेने आपण सर्व पुण्यात्मे परमेश्वराचा महिमा ऐकण्यासाठी उपस्थित झालात। सत्संगात आल्याने प्राण्याला ज्ञान होते, या जीवाला समजतं की तू कोण आहेस। आपल्याला मानव शरीर कोणत्या उद्देशाने प्राप्त झालेले आहे, आपण
करत काय आहात, आपल्याला करायला काय हवं होतं? जोपर्यंत सत्संगात प्राणी नाही येत, यथार्थ ज्ञान ऐकायला उपलब्ध नाही होत, तोपर्यंत हे आपल्या दैनिक क्रियांना श्रेष्ठ मानून करत राहतात. भले कोणी चोरी करतो, भले कोणी लाच घेतो, कोणी हेराफेरी करून आपला उदरनिर्वाह चालवतो, भले कोणी कसायाचं काम करत आहे, त्याला त्यात कोणतंही ऑब्जेक्शन नाही आवश्यक वाटत. आणि जेव्हा तो प्राणी सत्संग ऐकतो, परमात्म्याच्या विधानाशी परिचित होतो, मग त्याला कळतं की जे मी करत आहे ते खूपच चुकीचे करत आहे. आणि ज्ञानाने मग भीती उत्पन्न होते, भीतीने मग पापकर्म करण्यापासून प्राणी वाचतो. म्हणून परमेश्वराने म्हटले आहे, सतगुरु के दरबार में जाइयो बारंबार, बोली वस्तु लखा देवे, सतगुरु है दातार। मात पिता मिल जावेंगे, 1,84 माही, सतगुरु सेवा और बंदगी, ये बहुर मिलन की नहीं। मानुष जन्म पाके जो नहीं रटे हरि नाम, जैसे कुआ जल बिना बनवायो क्या काम। राम रटत कोढ़ी भलो, चू चू पड़े जो चाम, वो सुंदर शरीर किस काम का, जा मुख नाही नाम। राम रटत दारिद्र भलो, टूटी घर की छान, वो सुंदर महल किस काम के, जा भक्ति नहीं भगवान। कबीर सब जग निर्धना, धनवंता ना कोय, धनवंता सो जानियो, जिस पे राम नाम धन होवे। पृथ्वीपति चकवे गए, जिनके चक्र चलंत, रावण सरीखे कौन गिने, ऐसे गए अनंत। सर्व सोने की लंका थी, वो रावण से रणधीरम, एक पलक में राज बिराजी, जम के पड़े जंजीरम। जिन हर की चोरी करी, और गए राम गुण बोल, ते बिदना बागुल किए, रहे उर्द मुख जोल। राम रटत कन्यावली, साकट बलो न पूत, छेरी के गल में गलथना, जिसमें दूध ना मूत। कबीर जिव्या तो वाए बली, जो रटे हरि नाम, नहीं तो काट के फेंक दियो हो, ये मुख में बलो न चाम। पुण्यात्म्यांनो, सौभाग्य आहे आपलं की तुम्हाला ही अमरवाणी, अमृतवाणी, यथार्थ ज्ञान आणि खरा भगवान, ज्याला सच्चा करतार, सच्चा साहिब, सतसाहिब म्हणतात,
त्याची माहिती मिळाली. आता तुम्हाला हा सत्संग ऐकण्यापूर्वी जे ज्ञान प्राप्त होतं त्याला खरं मानलं होतं आणि ज्या क्रिया तुम्ही करत होतात त्यांना मनुष्य जीवनाचं मूळ कर्तव्य मानूनच तुम्ही करत आला होतात. ज्यावेळी तुम्हाला हे ज्ञान होईल तर त्यावेळी तुम्हाला कळेल की आपण काय करायला हवं होतं आणि आपण करतोय काय. तुम्ही आत्ता एक वाणी ऐकली की सर्व सोने की लंका थी, रावण से रणधीरम, एक पलक में राज बिराजी जम के पड़े जंजीरम, मन तो सुख के सागर बसरे, भाई और ना ऐसा यसरे. आता आपण इथे छोट्याशा महिमा प्राप्तीसाठी काय करतो की मोठी घरं बांधतो आणि गाव वा नगरात प्रशंसेस पात्र ठरू, मोठी गाडी खरेदी करतो आणि काही उच्च पोस्ट प्राप्त होईल. कोणी MLA, MP, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान बनून तुम्ही हा विचार करता की माझा खूप मोठा महिमा झाला. तर परमात्म्याच्या ह्या विधानाने कळतं की इथलं जे यश आहे ते युजलेस आहे, हे व्यर्थ आहे. आता जसं कोणी एक चांगला राजनेता आहे किंवा कोणी असा सोशल वर्कर आहे, कोणी चांगला कार्यकर्ता आहे किंवा कोणी एखादा सज्जन व्यक्ती आहे आणि त्याच्या कामांवर खुश होऊन सगळे त्याची प्रशंसा करतात आणि जर तो परमात्म्याची भक्ती करत नसेल, यथार्थ साधना करत नसेल, तर आपल्या पूर्वजन्मातील त्या पुण्यांनाच तो यूज करत आहे, प्रयोग करत आहे आणि भविष्याचं त्याला काही प्राप्त नाही होत. त्याच्या मृत्यूपश्चात काय बनवतात? त्याचं स्मारक बनवतात, त्याचा एक पुतळा बनवतात, फोटो बनवतात. 1 वर्षात त्याच्या जन्मदिनी किंवा मृत्यूदिनी त्याची आठवण काढतात, त्याला धुवून पुसून घेतात, त्याला हार फुलं घालतात, टिळाबिळा लावतात, त्याची आरती करतात आणि खरी भक्ती न केल्याने मनमानी तिथेच कुठेतरी कावळा बनून फिरत असेल आणि आपल्याच पुतळ्यावर तिथे विष्ठा टाकतो त्याच्या डोक्यावर बसून. तर परमात्मा म्हणतात, मन तो सुख के सागर बसरे, भाई और न ऐसा यसरे. मन तो सुख के सागर बसरे, भाई और न ऐसा यसरे. अजून काही असा महिमा नाहीये. जर तू सतलोकात गेलास, जिथे काही दुःख नाही, कोणता मृत्यू नाही, वृद्धावस्था नाही, कोणत्या वस्तूचा अभाव नाही, तर तेव्हा तुझा महिमा होईल. इथे तुमचा कोणताच महिमा नाहीये. काय सांगतात? क्या मांगू कुछ थिर न रहाई, देखत नैन चला जग जाई. 1 लख पूत 1.25 लख नाती, उस रावण के दीवान बाती. आता परमात्मा म्हणतात की तुम्ही अजाण आहात, अध्यात्म ज्ञानहीन आहात, म्हणून संसारातल्या व्यवस्थांना, वस्तूंना, पदार्थांनाच तुम्ही संतांकडे मागण्यासाठी येता वा मंदिरांमध्ये वा कुठे डोंगरांवर जिथेही तुम्ही जाता एकच हेतू घेऊन जाता. परमात्मा म्हणतात, निसंतानच संतानाची डिमांड करतो, निर्धन धनाची इच्छा करतो
आणि आंधळा डोळेच मागतो. रोगी आरोग्य मागतो आणि काहीच भक्त असे असतात की ते फक्त परमात्माच मागतात. तर ज्यांना केवळ परमात्मा हवा असतो ती इच्छा तुमची श्रेष्ठ आहे. बाकी जे ज्या इच्छांसाठी तुम्ही भगवानाची भक्ती करता आहात, ठीक आहे, जर तुम्हाला संत पूर्ण मिळतो आणि तुम्ही ही डिमांड तिथे करता तर ती सुखे तर तुम्हाला मिळतीलच. पण मनुष्य जीवनाचा मूळ उद्देश बाकी राहील. तर परमात्मा म्हणतात, क्या मांगू कुछ थिर ना रहाई, और देखत नैन चल्या जग जाई. माझ्या डोळ्यान देखत जग जाते सोडून. भरलेल्या पूर्ण कुटुंबाला, छोट्या छोट्या मुलांना, आई वडील मरून जातात, सोडून ते भटकत राहतात. कोणाचा पती मरतो, कोणाची पत्नी मरते, कोणाची मुलं त्यांच्या डोळ्यान देखत सर्वच मरतात. तर परमात्मा आठवण करून देऊ इच्छितात की मनुष्य जीवन पाक है, जो नहीं रटे हरिनाम, और जैसे कुआ जल बिना, फिर बनवाया क्या काम. ह्याचा मूळ उद्देश आठवण करून देत समजावू पाहत आहेत कबीर परमेश्वरजी की मनुष्य जीवन मिळवून जर तुम्ही परमात्म्याची भक्ती नाही केली आणि इतर बाकी अन्य वस्तूंचीच डिमांड करून आपलं जीवन नष्ट करून निघून गेले, तुम्ही मनुष्य जन्माचा लाभ नाही करून घेतला. आता पुण्यात्म्यांनो, तुम्हाला हे ज्ञान देण्याचा उद्देश परमात्म्याचा हाच आहे की तुम्ही ह्या वाईट लोकातील व्यवस्थांशी परिचित व्हावं चांगल्या प्रकारे. आणि जोपर्यंत ह्या काळाच्या लोकाशी तुम्ही परिचित होणार नाही तोपर्यंत हीच डिमांड करत करत तुम्ही परम संताकडे येऊनही ही डिमांड करत करत आपलं जीवन व्यर्थ कराल. म्हणून तुम्हाला सत्संगामध्ये बोलावलं जातं आणि सत्संगात तुम्हाला यथार्थ ज्ञान सांगितलं जातं, जे परमात्म्याने तुमच्यासाठी सुरक्षित ठेवलं होतं. आत्तापर्यंत ह्याच पिढीसाठी दासाचा उद्देश हा नाहीये की तुम्ही दुःखी आहात तो दुःखी आधी हेच मागतो की माझं संकट निवारण होऊ दे. दासाला हे म्हणायचंय की ह्याच्या बरोबरच परमात्म्याची पण इच्छा तुमच्यात प्रबळ होवो आणि मग ती सुख तर तुम्हाला अवश्य मिळतील, ती तर मिळतीलच मिळतील. पण केवळ त्यांनाच उद्देश मानून साधना करणं हे व्यर्थ सांगितलंय. इच्छा रूपी भक्ति कराही, वो सुख सागर जाते नाही. केवळ इथल्या सांसारिक सुखांची इच्छा ठेवून जे साधना करतात ते मोक्ष प्राप्ती नाही करू शकत. आणि जी साधना परमेश्वराने येऊन सांगितली आहे व दास तुम्हाला प्रदान करतोय, ह्याच्यात तुम्हाला मागण्याची आवश्यकता सुद्धा पडणार नाही. ठीक आहे, दुःखी व्यक्ती आहे, प्रार्थना तर करतच राहणार जोपर्यंत त्याचं ते दुःख, त्याच्या पायात रुतलेला काटा, तो कर्मरूपी काटा नाही निघत. पण आम्ही जी तुम्हाला साधना देतो, हा दास जे सांगतो परमात्म्याने दिलेलं ज्ञान, ह्या साधनेने तुम्हाला ऑटोमॅटिकली सगळी सुख मिळतील जर तुम्ही मर्यादेत राहून ही साधना शेवटच्या श्वासापर्यंत करत राहिलात. राम नाम रटते रहो, राम नाम रटते रहो, जब तक घट में प्राण, कब हो तो दीन दयाल के भनक पड़ेगी कान. अंतिम श्वासापर्यंत ही भक्ती करत राहा आणि जेव्हा ह्याचं फळ येईल, मिळेल, तेव्हा तुम्हाला सर्व सुख मिळतील. जसं कोणी गहू पेरतो तर गहू पेरणाऱ्याचा उद्देश भुसा बनवणं नसतो,
चारा बनवणं नसतो पशूंचा. त्याचा उद्देश असतो की हा गहू जीवनदाता आहे, माझी मुलं पण आहार प्राप्त करतील आणि आम्हाला पण आहार प्राप्त होईल. पण गव्हाच्या सोबतच तो चारा तर ऑटोमॅटिकलीच बनतो, तो भुसा तर आपोआपच बनतो, त्याची गरजच पडत नाही हा विचार करायची की मी भुसा तयार करू. आता गहू प्राप्तीचा उद्देश घेऊन शेतकरी शेती करतो. जर तो चाऱ्याच्या उद्देशाने शेती करेल तर त्याला पूर्ण पिकू देणार नाही. त्याला आधीच कापून पशूंना टाकेल आणि स्वतः पण उपाशी मरेल आणि परिवार पण त्याचा भुकेमुळे मृत्यूला प्राप्त होईल. म्हणून दास तुम्हाला सांगतो की तुम्ही केवळ ह्या भुशाभिशाला नका मागू. जो दासाने तुम्हाला विधी सांगितला आहे त्यामध्ये तुम्हाला हे तर ऑटोमॅटिकली मिळणारच मिळणार. तुम्ही उद्देश ठेवा मोक्ष प्राप्तीचा, तर दास तुम्हाला जी भक्ती प्रदान करतो आहे ही गॉड गिव्हन आहे. हे कोणा ऐऱ्या गैऱ्याची गीते नाहीयेत. हे परमात्म्याने दिलेले विधान आहे जे तुमच्या समक्ष ठेवलं जाते. आणि ज्या महापुरुषांना परमात्मा भेटले त्यांनाही हीच साधना सांगितली गेली होती जो आज तुमचा डाव लागला आहे. तर दास तुम्हाला पुन्हा पुन्हा ही प्रार्थना करतोय तुम्हाला की ह्या भक्तीला सफल करा. ही भक्ती असफल कशी होते? एकतर ज्ञान कमकुवत असेल तुमचे, ह्याविषयी परमेश्वर म्हणतात, ज्ञान संपूर्ण हुआ नहीं, हृदय नहीं छदाए, इस देखा देखी भक्ति का भाई रंग नहीं ठहरावे. जसं जोपर्यंत तुम्हाला ज्ञान संपूर्ण मिळत नाही, तुमच्या हृदयात ही गोष्ट सामावणार नाही की ह्याच्या व्यतिरिक्त कोणतं ज्ञान नाही आणि ह्याच्यापेक्षा मोठा कोणी भगवान नाही, आणि जी साधना आपल्याला मिळाली आहे त्याशिवाय ह्या पृथ्वीवर कोणती साधना नाही, तर मग तुम्हाला कोणतं स्थान सुचणार नाही दुसरं की मी इथून जाऊन आणि कोण्या अन्य संताकडे जाऊन कल्याणाची इच्छा करू वा कष्ट निवारणाची इच्छा करू. म्हणून तुम्हाला ज्ञान दिलं जातं प्रथम. परमात्मा म्हणतात की ज्ञान संपूर्ण हुआ नहीं, हृदय नहीं छदावे, और देखा देखी भक्ति का यो रंग नहीं ठहरावे. जसं कोण्या भक्ताने कोणाला सांगितलं की मी असा दुःखी होतो, ही संकट माझ्यावर होती आणि मी तिथून दीक्षा घेतली आहे, मी बरा झालो. आता ह्याच उद्देशाने कोणी आला तर चांगली गोष्ट आहे. कोणत्याही उद्देशाने एकदा ह्या सच्च्या स्थानावर आलात की मग आम्ही त्याला ज्ञान प्रथम सांगतो. 2 दिवस 3 दिवस 4 दिवस सत्संग चालतो तर त्याला आम्ही ज्ञान ऐकवतो. जो उद्देश घेऊन आलाय जर तो खऱ्या नीतिमत्तेने आला आहे तर आराम लगेच मिळेल. भगवान तर अंतर्यामी आहे, तो तर भविष्यातलं पण जाणतो की ह्याचा काय विचार आहे आणि पुढे काय गडबड करू शकतो, तर त्याच आधारावर त्याला दिलासा दिला जातो. एक भक्त म्हणतो मी आलो होतो, येताच मला सुख मिळालं. ते कसं आहे की त्याने सगळीकडे जाऊन फिरून आलाय तो आणि सगळीकडून थकला होता, त्याला अन्य कोणता रस्ता दिसत नव्हता. परमात्म्याला माहिती असतं की आता हा टिकेल, आता हा कुठे भटकणार नाही, तर दिलासा देतो. दुसऱ्यांचं माहीत आहे परमात्म्याला की आम्ही अधीन झालोय, कोणाला काही त्रास आहे, चला कुठे तो जंतरमंतर करणारा आहे, तो 500 रुपये घेतो, झाडफूक करतो, तो त्याचा खुश, आपण आपले खुश. काहींच्या अशा सवयी आहेत तर त्या इथे नाही चालणार. इथे आम्ही तुम्हाला परमात्म्याशी जोडू पाहतो आणि एक संकट तुमचं निवारण झालं आणि तुम्ही इथे आला नसता तर अजून 20 येणार होती तुमच्यावर.
त्यांनी अजून महासंकट कोसळवली असती तुमच्यावर, तर इथे बोलवून तुम्हाला असं ज्ञान आणि अशी भक्ती दिली जाते की तुमच्या येणाऱ्या ज्या कर्मसंस्कारात अजूनही कोणती संकट असतील ती पण सोबतच समाप्त केली जातील. तर इथे परमात्मा म्हणतात, ज्ञान संपूर्ण हुआ नहीं, हृदय नहीं छिदाया, और देखा देखी भक्ति का रंग नहीं ठहरा. म्हणून तुम्हाला इथे बोलावून हे ज्ञान दिलं जातं. तर पुण्यात्म्यांनो, जे पण इथे येतात, जरी कोणी दुःखात आलाय, भले कोणी एखाद्या भक्ताच्या विनंतीवरून की चला सत्संग तर ऐका तुम्ही, तर त्याच्यासाठी ते वरदान आहे जो इथे कोणत्याही कारणाने आलाय. आणि आत्म्याला परमात्म्याची ओढ आहे, युगायुगांपासून शोधतोय. परमात्मा ह्याला भेटला नाही, ह्याने खूप सारे आपले भोग भोगले, ऋषी बनून तपस्या ह्याने केली, एका पायावर उभा राहून तप ह्याने केलं, बसून तप ह्याने केलं, धुनी लावून याने रिकामी ओझी वाहून पाहिली, राज्य त्यागून जंगलात निघून गेले. तर परमात्म्याला मिळवण्यासाठी हा युगायुगांपासून प्रयत्नशील आहे. परंतु म्हणतात, वस्तु कहाँ खोजे कहाँ, किस विद लगे हाथ, एक पलक में पाइयो, भेदी ले लो साथ. वस्तू कुठे आणि शोधतोय कुठे, कशी लागणार हाताला, उपाय सांगितलाय की एक पलक में पाइयो. आणि भेदी म्हणजे तत्वदर्शी, तत्वदर्शी संताला त्याच्याबरोबर रहा आणि मग एका क्षणात त्या वस्तूला तुम्ही प्राप्त करू शकता. उदाहरणासाठी एका वेळी एक खूप मोठा धनवान माणूस होता, जुन्या काळातली गोष्ट आहे. तर त्यावेळी काही बँका नव्हत्या, असे काही लॉकर नव्हते. जमिनीच्या आत खड्डा खोदून काही ठळक खूण करून त्याच्यात धन ठेवायचे चोरीच्या भीतीने. एका धनवान व्यक्तीने आपल्या जमिनीत पुरलेल्या धनाची एक कोड वर्डमध्ये एका पॅडवर लिहिलं, वहीमध्ये, आणि मुलांना सांगितलं की बाळांनो, मी सगळं काही जे पुरलं आहे त्या धनाची ओळख करून पुरलं आहे, चिंता नका करू, तुम्हाला मिळेल. जरी माझा अचानक मृत्यू जरी झाला, मी लिहून ठेवले, तुम्हाला नंतर मिळेल. आता तुम्हाला नाही देणार, कारण की तुम्ही खराब करून टाकाल. काही दिवसांनंतर त्या धनिकाचा मृत्यू झाला. पित्याचे अंत्यसंस्कार करून त्यांनी बघितलं की पिताजींनी सांगितलं होतं की मी धन खूप पुरून ठेवलंय. तर कुठे लिहिलं असेल? त्यांनी सर्व वह्या म्हणजे पॅड, त्या डायऱ्या बघितल्या. एकात लिहिलेलं सापडलं की मंदिराच्या घुमटात इतके पैसे, इतकी चांदी, इतकं सोनं, आभूषण, दागिने पुरून ठेवले आहेत. त्यात लिहिलं होतं की चांदणी चौदसच्या रात्री 12 वाजता मंदिराच्या घुमटात, आणि एवढं धन पुरलं आहे. त्या धनिकाने आपल्याच अंगणात एक मंदिर बनवून ठेवलं होतं आपल्याच पूजेसाठी. तर त्या मुलांनी मंदिराचा घुमट फोडला, त्यात काहीच नाही मिळालं. हताश झाले. पिताजीला लागले नावं ठेवायला की पिताजींनी चुकीचं इंडिकेशन दिलं, याच्यात धन नाही सापडलं.
असं तर एवढं धन सांगून ठेवलंय, आम्ही तर कंगाल होऊन जाऊ, लुटले जाऊ, मारले जाऊ, वाईट हाल होत आहेत. त्यांच्या वडिलांचा एक मित्र होता धनिक. तो शोक व्यक्त करण्यासाठी आला. त्या मुलांनी आपल्या पित्याच्या मित्रासमोर सगळं रडगाणं गायलं की आमच्या वडिलांनी खोटं सांगितलं आणि चुकीचं स्थान सांगितलं, तिथे धन आम्हाला मिळालं नाही काका. तर तो त्यांचा काका सांगू लागला, बाळांनो, मला दाखवते कुठे लिहिलंय तुमच्या वडिलांनी. त्याने वाचलं की रात्रीच्या 12 वाजता चांदणी 14 घुमट, मंदिराच्या घुमटात एवढे पैसे, एवढी चांदी, एवढं सोनं पुरून ठेवलंय. तर त्याच्या मित्राने म्हटलं त्या मुलांना की बाळांनो, असं करा, ह्या मंदिराच्या घुमटाला पूर्ववत बनवा जसा आधी होता, मग मी सांगेन ते धन कुठे आहे. त्यांनी मुलांनी लगेच तसाच बनवला. आणि जेव्हा ती चांदणी 14 आली, तो माणूस आला आणि जिथे चंद्राच्या चांदण्यात उजेडात घुमटाची सावली अंगणात होती, तिथे घुमटाची जी खूण बनली होती त्या सावलीची, तिथे खूण केली की इथे खोदा. त्यांनी त्या स्थानी खणलं तर धन जसंच्या तसं मिळालं. तर इथे परमात्मा सांगतात की आपले जे सद्ग्रंथ आहेत आणि महापुरुषांची जी वाणी आहे ती कोड वर्डमध्ये आहे, सांकेतिक शब्द आहेत, आणि तुमच्यासाठी लपवलं होतं हे धन आजच्या ह्या मधल्या पिढीसाठी. तर इथे परमात्म्याने म्हटलंय की वस्तु कहाँ खोजो कहाँ, और किस विद लागे हाथ, एक पलक में पाइयो भेदी ले लो साथ. तर ह्या सर्व सद्ग्रंथांचा भेदी, ह्या अध्यात्म खजिन्याचा ज्ञानी तत्वदर्शी संत हा दास रामपाल आहे. ह्या विश्वात आजच्या वर्तमान काळात कोणाकडे ना हे ज्ञान आहे, ना ती भक्ती आहे, आणि नाही तो यथार्थ मोक्षमार्ग आहे. आणि पुण्यात्म्यांनो, कारण की काळ तर शत्रू आहे आपला, आणि तो कोणत्या ना कोणत्या कुठल्या स्वार्थी व्यक्तीला परमात्म्याच्या मुलांचा नाश करण्यासाठी कुठे ना कुठे प्रेरित करत असतोच असतो. जर ह्या दासाकडून हे ज्ञान ऐकून आणि हे मंत्र प्राप्त करून, आणि जर कोणी दुष्ट व्यक्ती स्वयंभू संत बनून आणि हाच मंत्र देऊ लागेल कोणत्या क्षेत्रात गुप्त ठिकाणावरून, तर ती अधिकारी नाहीये. अधिकाऱ्याशिवाय ही गोष्ट सफल नाही होणार. जसं एक छोटंसं उदाहरण आहे, काही ड्रायव्हिंग लायसेन्स आहे, चालक प्रमाणपत्र किंवा पासपोर्ट आहे, जर ते नकली बनवलं तर तो बेलाशक तो खुश होईल की माझा पासपोर्ट बनला. जेव्हा त्या पासपोर्टची गरज पडेल एअरपोर्टवर, तर तिथे कळेल त्याला, तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. त्याला शिक्षाही होईल. ज्याचा बनवला आहे आणि ज्याने बनवला आहे ते दोघे दोषी असतील, त्यांचं आयुष्य नासून जाईल. ठीक अशाच प्रकारे जर कोणी बेकार आत्मा हा मंत्र प्राप्त करून आणि स्वतः नाम देऊ लागला असेल, तर त्याच्यापासूनही सावधान तुम्हालाही व्हायचं आहे. आणि त्याच्यात जे अडकले असतील परमात्म्याचे प्रिय भोळे आत्मे, त्यांनाही सतर्क करायचं आहे. पण तुम्ही कोणाशी भांडण नाही करायचं, कारण की आपला मार्ग भांडणाचा नाहीये. जर असं कोणी करेल तर थोड्या दिवसात फेल होईल. कारण की जसं एक बहरलेला वृक्ष असतो, झाड, आणि त्याच्या खाली किती मोठी रोपं उगवतात, लहान मोठी, थोड्या दिवसात पिवळी पडून आपोआप सुकतात. तर ते असे होतील, थोड्या दिवसात आपोआप कंडम होतील. तरीही तुमचं कर्तव्य आहे
की त्यांनाही समजवायचं की अरे भल्या माणसा, काळाचा दूत स्वतःचा नाश करतो आहेस आणि ह्या परमात्म्याच्या मुलांचं आयुष्य बर्बाद करतो आहेस, तुला लाज नाही वाटत? म्हणजे प्रेमाने, जसं दास पण खुलेआम म्हणतोय, TV चॅनेलवर म्हणतोय की हे जीवन नाशक आहेत, हे संत नाही आहेत. यांनी स्वतःच पण बट्ट्याबोळ केला, जेवढेही संत आहेत, आणि आपल्या शिष्यांचं पण जीवन नाश केलं. त्यांना पण प्रार्थना करतो की तुम्ही पण सुधरा आणि या परमेश्वराच्या मुलांना पण फ्री करून टाका, म्हणजे आपलं कल्याण करून घेतील. ऐकणं न ऐकणं ही त्यांची स्वतःची मर्जी आहे, ते त्यांच्या संस्कारावर अवलंबून आहे. परंतु आपलं कर्तव्य आहे हे ज्ञान सांगण्याचं. मग मात्र आम्ही दोषी नाही राहणार. त्या परमात्म्याच्या दरबारात कोणी जाऊन म्हणेल की मला कोणी सांगितलं नाही, तर तिथे काही चालणार नाही त्याचं. मग त्याच वेळी त्याला रोल दाखवली जाईल फिल्म की बघ, ही व्यक्ती तुला काय सल्ला देत होती आणि तू काय बकवास करत होतास. तर मग तुम्ही फ्री व्हाल, निर्दोष व्हाल. ती दोषी असेल आणि त्याला शिक्षा भगवान देतील, आपण नाही देऊ शकत. आता पुण्यात्म्यांनो, प्रसंग जो चाललाय त्याच्यावर येऊया. जसं की दास तुम्हाला काल सांगत होता की सत्संग जो उद्देश घेऊन काल केला होता तो तर स्टार्ट होऊ शकला नव्हता, कारण की सगळ्यात आधी डेफिनेशन ऑफ गॉड तुम्हाला सांगितली जाते. परमात्म्याची परिभाषा काय आहे, तर काल तुम्हाला सिद्ध केलं होतं की 3 पुरुष आहेत. एक क्षरपुरुष, एक अक्षर पुरुष, एक परमअक्षर पुरुष. ह्यांनाच अन्य शब्दात ब्रह्म, दुसऱ्याला परब्रह्म आणि तिसऱ्याला परमअक्षर ब्रह्म म्हणतात. मुख्य रूपाने हे 3 पुरुष, 3 ब्रह्म, 3 भगवान, 3 परमात्मा, 3 हे मालक मानले जातात. पण हे मालक किती आहेत, त्यांचं किती सामर्थ्य आहे, हे पण परिभाषा प्रभुकीमध्ये तुम्हाला सांगितले जाते. जसं ब्रह्म जो आहे तो 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे, 21 ब्रह्मांडांचा. आणि ब्रह्मा विष्णू महेश एका ब्रह्मांडात एक विभागीय मंत्री आहेत. एका विभागात एका ब्रह्मांडात जसं एका प्रांतात मंत्री असतात प्रांतात, आणि मुख्यमंत्री पूर्ण प्रांताचा मालक असतो. तर हे ब्रह्मा विष्णू महेश केवळ एका ब्रह्मांडात आणि एक विभागीय मंत्री आहेत. रजोगुण विभागाचे ब्रह्माजी आणि सत्वगुण विभागाचे विष्णूजी आणि तमोगुण विभागाचे शंकरजी. आता यांचं काम काय आहे की ब्रह्माजींच्या रजोगुणाच्या प्रभावाने सर्व प्राणी संतान उत्पत्ती करतात आणि इथल्या ह्या नकली सुखसुविधा, ही खोटी सुख, घर, बंगले, कार, चांगली पोस्ट, कोणतं मंत्रीपद प्राप्त करू, हे त्याच प्रेरणेने प्रेरित होऊन हा जीव इच्छा करतो. आता पुण्यात्म्यांनो, जसं ह्या 3ही भगवानांच्या शरीरात काळ भगवानाने त्यांच्या पित्याने एक अशी व्यवस्था केली की ती त्यांच्या आवाक्यातली गोष्ट नाहीये. हे भगवान राहतात आपल्या राजधानीमध्ये, आपल्या लोकात वर. विष्णूजी विष्णू लोकात, शिवजी शिवलोकात आणि ब्रह्माजी ब्रह्मलोकात. पण ह्यांच्या शरीरातून निघणारे जे तरंग आहेत, जे रेज आहेत, ते ह्या 3 लोकातल्या प्राण्यांना विशेष प्रभावित करत आहेत. ह्या पृथ्वी लोकावर, खाली एक पाताळ लोकात, वर स्वर्ग लोकात. जसं कोणत्या घरात, कोणत्या महालात खोल्या असतात, त्यात एक स्वयंपाकघर पण असतं, किचन. आणि किचनमध्ये मिरचीची फोडणी देतात. ती मूळ वस्तू साकार रूपात असते किचनमध्ये, आणि तिची त्या गुणाने, मिरचीच्या गुणाने इतर खोल्यांमध्ये, इतर कक्षात बसलेल्या व्यक्तींना शिंका येऊ लागतात. आता ती शिंक येते, तिला थांबवणं त्यांना शक्य नसतं शिंकेला. आणि ती आली कोणत्या कारणामुळे? त्या मिरचीच्या त्या तरंगांमुळे, रेजमुळे.
प्रभावित केले आणि सगळे शिंकू लागले आणि ते जीवाच्या आवाक्यात नाही त्यांना थांबवणं. अशाच प्रकारे ह्या ब्रह्मा विष्णू महेशाला या काळ भगवानाने आपल्या स्वार्थासाठी आपल्या पुत्र रूपात उत्पन्न करून इथले मंत्री बनवले. या 3 देवता मंत्री आहेत या काळाचे आणि ह्यांच्यातूनच निघणाऱ्या या गुणांनी आपण प्रभावित होऊन कशा क्रिया करतोय. ब्रह्माजींच्या शरीरातून निघणाऱ्या त्या रेजने, त्यांच्या तरंगांमुळे आपण प्रभावित होऊन संतान उत्पत्ती करतो. इथले फुकट राजपाठाची इच्छा करतो. मोठी घरं इच्छितो, मोठा बंगला इच्छितो, मोठी कार इच्छितो. त्यासाठी भले आपल्याला किती अनर्थ करायला लागोत, भले लाच घ्यायला लागो, भले 2चे 20 बनवायला लागोत, भेसळ करावी लागो, आपली कर्म बिघडवत राहू. जीव जोपर्यंत ह्या परमात्म्याच्या अँटीबायोटिक्स ह्या कॅप्सूलांना नाही खाणार, ज्ञानाला आणि ह्या मंत्रांचा जप नाही करणार, तोपर्यंत ह्यांच्यावर हे प्रभावित राहतील. आणि जेव्हा तुम्हाला हे अँटीबायोटिक, आपल्याला ज्ञान मिळेल, तुम्हाला समाधान मिळेल, मग हे निष्क्रिय होतील. आणि विष्णूजींच्या सत्वगुणाच्या प्रभावाने आम्ही इथे ममता आहे आपसात, भाऊ आणि बहिणीचं प्रेम, माता पित्यांमध्ये ममता, पती पत्नीचं प्रेम, संपत्तीची ही आपली धारणा दृढ की हे माझं आहे, हे माझं आहे. तर हे जीवाला शक्य नाही की ह्यातून मन काढून घ्यावं. आणि भगवान शंकरजींचं तुम्हाला माहीतच आहे, तमोगुण आहे आणि तो काय करतो, संहार करतो. असं का करतात? सर्वच्या सर्व कामं आपल्याकडून बाय फोर्स करवली जात आहेत. बाय फोर्स, आपल्या आवाक्यात नाही काहीच. जे पण काही करायचे ते करायचे. त्या काळ भगवानाने काही अशी साधनं बनवली आहेत की जीव विवश होऊन सर्व कर्म करत राहतो. आता परमात्म्याने त्यांचा प्रिय आत्मा धर्मदासजींना ह्या काळाची डेफिनेशन सांगितली. काय डेफिनेशन सांगितली? की जसं कसाई बकरे पाळतो, जसे कसाई बकरे पाळतो, तर तो काय करतो? एक ज्याचा छान मोठा व्यवसाय आहे, तो काय करतो? एक खूप मोठं कुरण खरेदी करतो आणि त्याच्यात तो बकऱ्यांना सोडून देतो आणि त्याच्याच आत एक तलाव बनवतो. त्याच्याच आत एक शेड टाकतो ऊन थंडी गारांपासून वाचण्यासाठी, आणि स्वतः पण त्यांच्या देखरेखीसाठी जात राहतो. आता ती अबोध बकरे त्या सर्व सोयी प्राप्त झाल्याने असा विचार करतात की आमचा जो मालक आहे तो खूपच दयाळू आहे, खूप सज्जन व्यक्ती आहे. बघा आमची किती छान काळजी करतो, आमच्या सोयींवर किती लक्ष ठेवतो तो. आणि त्याला पाहून तो त्याला एक सज्जन माणूस आणि आपला चांगला मालक मानून जेव्हा तो त्याच्या आत जातो, त्यांच्या त्या स्थानावर तो कसाई जातो, तर त्याच्याकडे धावत येतात त्याला नेक व्यक्ती समजून. कोणी त्याच्यावर पाय उंचावून छातीवर ठेवायचा प्रयत्न करतो, कोणी त्याला चाटत असतो आणि तो असा हात लावून लावून बघत असतो. तो तर कसाई बघतो की ह्याच्यात मांस किती झालं आणि त्यांना वाटतं हा प्रेम करतोय आमच्यावर. पुण्यात्म्यांनो, हीच स्थिती कबीर परमेश्वराने, आमच्या परमपित्याने आम्हाला येऊन सांगितली की ज्या लोकात तुम्ही राहत आहात तो काळाचा लोक आहे, तो कसाई आहे, त्याला दयामाया नाहीये. इथे कोणाचा मुलगा मरो, भले कोणाची मुलगी मरो, त्यावेळी तो कसा किती चांगला वाटतो. आणि जेव्हा त्याला कुठून ऑर्डर येते की 20 बकरे हवेत, मग तो हे नाही बघत कोणाची मुलगी मरेल, कोणाचा मुलगा मरेल. एक काठी घेऊन काढून घेतो त्यांच्यातून मोठे मोठे निवडून, आणि बाकी राहिलेले रडत राहतात, पळत राहतात, ओरडत राहतात. त्यांना कळून चुकतं की हे गेले, आता खैर नाही त्यांची. आभास त्यांच्या आत्म्यात पण होतो. तर त्यावेळी त्यांची बुद्धी काम नाही करत की हा मालिक असा काढून घेऊन गेला कापण्यासाठी, हा कसला सज्जन माणूस आहे. अशाच प्रकारे परमात्म्याने आठवण करून दिली आपल्याला की तुम्ही ह्या काळाच्या जाळ्याला नाही समजू शकलात,
परमात्म्याने येऊन हे जाळं आम्हाला समजावलं आहे आणि सांगितलं की तुम्ही बघताय जसं इथे किती छान हा मेवा आहे, हे ड्रायफ्रूट्स आहेत, काजू किसमिस सफरचंद संत्रे फ्रूट आहेत आणि किती छान इथे वातावरण आहे, किती छान ही फळं लागली आहेत, उत्तम पीक आहे, छान थंड हवा असते, कधी पाऊस पडतो, वेळेवर सूर्योदय होतोय, अस्त होतोय. तर ह्या सोयी पाहून आपण विचार केला की हा तर फार दयाळू आहे भगवान. बघा आमच्यासाठी किती सोयी देऊन ठेवल्यात. पण आमची बुद्धी तिथे काम करणं बंद करते की जेव्हा एका परिवारातील 3-3 सदस्य एका ॲक्सिडेंटमध्ये मरतात, तेव्हा कुठे गेला त्या भगवानाचा दयाळूपणा. तर इथे परमात्म्याने सांगितले की ह्या काळ भगवानाला आपल्या चुकीच्या कारणाने एक शाप मिळाला. 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांच्या सूक्ष्म शरीरातून काढून घाण आहार करण्याचा. आता पुण्यात्म्यांनो, जसं हे शरीर आहे तर हे इथेच राहतं. जसं बदामावर एक कव्हर असतं, ते कव्हर खायचं नसतं, त्याच्या आत गर असतो. अशाच प्रकारे आपल्या या स्थूल शरीराच्या आत एक सूक्ष्म शरीर आहे आणि या सूक्ष्म शरीराच्या आत जे पण आपण स्थूल शरीराने खातो, टेस्ट घेतो, आनंद घेतो, बकवास करतो, दारू चिलीम तंबाखू सेवन करतो, त्याचा काही अंश त्या सूक्ष्म शरीरात जाऊन सामावून जातो आणि त्या सूक्ष्म शरीरात हा जीव मरत नाही आणि सूक्ष्म शरीर लवकर नष्ट होत नाही. ह्या स्थूल शरीराला इथे कव्हरला सोडून जातात. आतला तो गर घेऊन जाऊन एक तप्तशिला आहे ह्या काळ भगवानाची 21व्या ब्रह्मांडात आणि ती आपोआप प्रज्वलित असते. तिच्यावर टाकले जातात. तिथे अशी सिस्टीम केलेली आहे की तिथे ते जीव तडफडतात आपोआप, त्यांना शक्य नसतं तिथून उठणं. असं पडल्या पडल्या जसं लाह्या भासतो भडभुंजा, आपोआप चटकमटक होतात, पडतात, वर येतात, पडतात, वर येतात. आणि ज्याने जास्त तंबाखू सेवन केलेली आहे, जास्त व्यसन केलेलं आहे, जास्त मांस खाल्लेलं आहे, कोणती दारू पिलेली आहे, त्यांच्यामध्ये जास्त घाण असते, त्यांना जास्त वेळ ठेवलं जातं पिळण्यासाठी. आणि मग त्या 1,00,000 निघालेली घाण ऑटोमॅटिकली त्याच्या भांड्यात जाते आणि त्यानंतर त्या जीवांना तिथून उडवलं जातं. आता ते येऊन मग मधल्या शीतल क्षेत्रातून येऊन ते नॉर्मल सारखे होऊन धर्मराजाच्या दरबारात येऊन पडतात धडाधड. जसं बाजरी ज्वारी निघते हल्लरमधून जी आपोआप पडते धडाधड जाऊन, तर तिथे जाऊन मग एक रांग लावतात, लाईन लावा, आपल्या कर्मांचं अकाउंट करा. मग तिथे जाऊन ते अकाउंट वेगळंच राहिलं. तू इतकी पाप केलीस, इतकी पुण्य केलीस, पुण्यासाठी स्वर्गात चल, पापासाठी नरकात चल. मग 84 लाख योनींमध्ये हा फेरा जसाच्या तसा. सतगुरु आये दया करी, ऐसे दीन दयाले, बंदी छोड़ वृत्तास कहा, जठरगनी प्रतिपाल. सद्गुरु आले, दया केली. परमात्मा स्वतः सद्गुरु बनून आले. सद्गुरु म्हणजे जो खरं ज्ञान देतो, यथार्थ माहिती देतो भक्तीची. आपण कोण आहोत, आपण कुठून आलो आहोत, चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? शुभम अंकुश डोके. आपण कुठून आलात? जळगाव तालुका, जिल्हा जळगाव. आपण काय शिक्षण घेत आहात? आता सर मी FYला आहे, फर्स्ट इयरला BCom मध्ये. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा आपण कधी घेतली? 12 मार्च 2017 रोजी. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात?
आम्ही जे आपल्या ज्या समाजामध्ये विविध भक्ती साधनं आहेत, जे देवी देवतांची भक्ती करायचो आणि विशेष करून हनुमानला मानायचो. आणि आमच्या इथे बाजूलाच नवनाथांचं मंदिर असल्यामुळे तिथे जायचो. तिथे सप्ताह वगैरे राहिला, काही कार्यक्रम राहिला तर तिथे जाऊन हरिपाठ म्हणायचं किंवा तिथे देवाला तिथे पाणी वगैरे घालणं, अगरबत्ती लावणं, दिवा लावणं, हे सगळं विविध भक्ती करायचो सर. जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वीपासूनच आपण भक्तिमार्गात होतात आणि खास करून हनुमानजीवर आपली आस्था होती आणि त्याचप्रमाणे आपण मारुतीच्या मंदिरात जाऊन त्यांना दीप वगैरे लावून या भक्तिसाधना आपण करत होतात. तर संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला कसं कळालं आणि आपण त्या मार्गात कसे आलात? सर, माझे वडील ड्रायव्हिंग करतात. तर त्यांना असंच एक व्यक्ती मिळाले. तर त्यांच्याकडे संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा पुस्तक होतं. तर त्यांनी ते वडिलांना सांगितलं आणि थोडेफार ज्ञानचर्चा झाल्यामुळे वडिलांनी ते पुस्तक घेण्याचा आग्रह केला. आणि ते अगोदर तर ते त्यांनी स्वतः वाचलं, त्याच्याबद्दल आम्हाला अगोदर माहीत नव्हतं. पण मग जेव्हा त्यांना ज्ञान कळालं तर त्यांनी नामदीक्षा घेतली अगोदर आणि मग आम्हाला ते पुस्तक वाचायला दिलं. मग त्यांनी ते आम्हाला रोज नेहमी सांगायचे की भक्ती करायला पाहिजे, भक्ती मनुष्यजन्म मोक्षप्राप्तीसाठी मिळतो. तर ते मग आम्ही पण पुस्तक जेव्हा वाचलं आणि पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यामध्ये एकदम सृष्टीरचना हा पॉईंट मला खूप आवडला वाचण्यामध्ये, की आजपर्यंत आपल्याला कोणीच सृष्टीची रचना सांगू शकलं नाही. ज्यांच्याकडून ऐकली थोडीफार ऐकायचो, पण मग पूर्ण समाधानकारक सृष्टीरचना जे तर त्या पुस्तकामध्ये वाचायला मिळाली. त्याच्यामुळे नंतर मग सत्संग बी बघायचो. संत रामपालजी महाराजांचे सत्संग बहुतेक TV चॅनलवर चालायचे. तर ते सत्संग बघितल्यामुळे अजून ज्ञान प्राप्त झाले. तर मग इथे नामदान सेंटरवर जाऊन आम्ही नामदीक्षा घेतली सर. जसं तुम्ही सांगत आहात की आपले वडील यांनी अगोदर ज्ञानगंगा नामक पुस्तकाचं अध्ययन केलं आणि त्यांना त्यातलं गूढ रहस्य कळालं आणि त्यांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तदनंतर आपणसुद्धा त्यांच्या म्हणण्यानुसार संत रामपालजी महाराजांचं ज्ञान पारखलं आणि आपणसुद्धा ज्ञानगंगा नामाच्या पुस्तकातून त्यांचं ज्ञान अर्जित केलं आणि शेवटी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण या संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानात रुजले आणि त्यांनी जी भक्ती सांगितली ती भक्तिविधी आपण केली, जो त्यांनी गुरुमंत्र दिला त्या गुरुमंत्राचा जाप केला, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर, विशेष लाभ असं म्हणजे की जे अगोदर वाटायचं की आजपर्यंत जे आध्यात्मिक ज्ञान आपल्याला वाचायला मिळालं नाही आणि जे कधी ऐकण्यात पण नव्हतं, त्या आध्यात्मिक ज्ञानाचा लाभ झाला सगळ्यात महत्त्व. आणि मोक्षप्राप्तीचा पूर्ण मार्ग मिळाला. कबीरांबद्दल भरपूर वेळेस ऐकलेलं होतं मी. तर त्याच्यामुळे त्या पुस्तकामध्ये माहीत पडलं की कबीर पूर्ण परमेश्वर आहे आणि त्यांचं मिलन आम्ही घरी भगवद्गीता होतीच, तर त्याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये सांगितलं होतं आणि वेदांमध्ये पण पुरावा होता की पूर्ण परमात्मा हे कबीर परमेश्वर आहेत. तर त्याच्यामुळे आध्यात्मिक ज्ञानाचा लाभ झाला पहिलं म्हणजे तर. आणि दुसरं सांगायचं तर मी एक वेळेस कॉलेजला जात असताना माझा सायकलवरून अपडाऊन असल्यामुळे एक वेळेस ॲक्सिडेंट झाला होता. तर त्यावेळेस जेव्हा ॲक्सिडेंट झाला तर नॅशनल हायवेवर ॲक्सिडेंट होऊन पण माझ्या मागे जे गाड्या चालत होत्या तर त्या एकदम स्टॉप तर झाल्याच, पण मी शुद्धीमध्ये नव्हतो. पण मला आज त्यावेळेस असं जाणवलं की मी पडलेल्या ठिकाणाहून उचलून कोणीतरी रस्त्याच्या बाजूला बसवलं. पण मग त्या टायमाला कोणी व्यक्ती पण नव्हतं बाजूला. माझ्या आठवणीमध्ये आहे चांगलंच की माझ्या मागे पुढे कोणीच व्यक्ती नव्हतं. पण मग अचानक मी जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा बघितलं तर मी बाजूला बसलेलो आहे आणि एकदम असं वाटलं की संत रामपालजी महाराजांच्याच कृपेने मी त्या दिवशी वाचलेलो आहे सर. कारण की तो जो रोड आहे तो नॅशनल हायवे होता आणि तिथे एवढी भरधाव वेगाने वाहनं चालतात. पण त्या दिवशी सगळ्या गाड्या असे कोणीच गाडी नव्हती मागे पुढे आणि ना व्यक्ती पण होते. पण मग मला तो अनुभव भेटला की मी एकदम
रोडाच्या साईडला जाऊन बसलो आणि त्याच्यामधून माझं संत रामपालजी महाराजांनी बचाव केलेला आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या भक्ती साधनेमुळे आपल्याला सत्मार्ग कळाला, मोक्षाचा मार्ग कळाला. त्याचप्रमाणे आपल्याला जो ॲक्सिडेंट, जो आघात झाला होता त्यातनं सुद्धा आपली सुटका झाली. मला असं विचारायचं आहे, आज आपण जर आपल्याकडे बघितलं तर आपण एक युवा आहात आणि या युवा अवस्थेत आपण भक्तिमार्गाकडे वळाला आहात. परंतु आज जर समाजाकडे बघितलं तर समाजातला युवा हा भक्तीपासून दूर आहे, तो वंचित आहे, तो वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनाकडे अधीन झालेला आहे, तो वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन करत आहे. पिक्चर बघणे, सिनेमा बघणे, नाट्यगृहात जाणे, नाटक बघणे, मोबाईलवर तासनतास व्हिडिओ गेम्स खेळणे, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तो करत आहेत. परंतु त्याच्या विपरीत आपण संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारली आणि त्यांनी जो मार्ग सांगितला त्याच्यावर आपण चालत आहात. तर आपण आपले जे मित्र आहेत किंवा जे युवा वर्ग आज आपल्याला बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल? त्यांना मी संदेश तर नाही देऊ शकत, पण एक मनापासून प्रार्थना करू इच्छितो की त्यांनीही आपल्या या जो व्यतिरिक्त जे काही टाईमपास चालू आहे, नशा करणे वगैरे, हे संपूर्ण नाशक चीज आहेत, मनुष्य जीवनाला हानिकारक पोचवणाऱ्या वस्तू आहेत आणि त्याच्यामधून सुटका करून घ्यावी. आणि या जीवनाचा मोक्ष उद्देशच आहे की मोक्ष प्राप्त करणे. मोक्ष प्राप्त करण्यासाठी सद्भक्ती करावी लागते आणि ती सद्भक्ती आज संत रामपालजी महाराजांकडे मिळते आहे. तर प्रत्येकाने त्याचा लाभ उठवावा आणि संत रामपालजी महाराजांचे पुस्तक वाचून आणि सत्संग बघून संपूर्ण ज्ञान समजून संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी जे ज्ञान सांगितले आहे त्या ज्ञानानुसार प्रत्येक व्यक्तीने आज संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली पाहिजे. तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला किंवा भक्ताला असं वाटलं की त्यांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावीशी असं त्याला वाटत असेल तर त्या व्यक्तीला ती नामदीक्षा कशी मिळेल? सर, बहुतेक चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालू आहेत आणि त्यांची एक पट्टी चालते त्या सत्संग चालू असताना. तर त्या पट्टीवर नंबर दिलेले आहेत. ते नंबर ट्राय करून तुम्ही बुक पण मागवू शकता आणि सत्संगामध्ये ज्ञान समजल्यानंतर त्याच्यावर कॉल केल्यानंतर त्या नंबरवर तुम्हाला तुमच्या बाजूच्या जवळ जे पण नामदान सेंटर असेल तिथला कॉन्टॅक्ट नंबर मिळून जाईल आणि तिथे जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता. सर, ही जर त्या व्यक्तीला नामदीक्षा घ्यायची असेल तर त्या व्यक्तीला या नामदीक्षेसाठी किंवा हा काही जो गुरुमंत्र आहे त्यासाठी त्याला किती पैसे मोजावे लागतील? नाही सर, हे जे नामदीक्षा घेण्यासाठी तुम्हाला 1 रुपयाचा पण खर्च लागणार नाही. निशुल्क नामदीक्षा आहे आणि ऑर्डर बुक जे ऑर्डर करसाल ते पण निशुल्कच मिळेल तुम्हाला. याच्यासाठी कोणताही 1 रुपया पण लागणार नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता.